सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामुंबई मेट्रोने राबविल्या सर्वसमावेशक पावसाळी उपाययोजना. मेट्रो 2A आणि 7 मार्गिका प्रगत पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपाययोजनांसह पावसाळ्यासाठी सज्ज. पावसाळ्यात सुरक्षिततेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि मेट्रो सेवेचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहावे यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे मेट्रो 2A आणि 7 या मार्गिकांसाठी व्यापक पावसाळी उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. MMRDAचे महानगर आयुक्त आणि MMMOCLचे अध्यक्ष डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व MMRDAचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपाययोजनांच्या माध्यमातून मुंबईकरांना अखंड, कार्यक्षम आणि सुरक्षित मेट्रो सेवा देण्याची कटिबद्धता अधोरेखित आहे. पावसाळ्यातील महत्त्वाच्या उपाययोजना. 1. मेट्रो 2A आणि 7 या मार्गिकांवरील 10 महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी विंड वेलॉसिटी ॲनिमोमीटर बसविण्यात आले असून हवामानाची सद्यस्थिती सतत तपासून निर्णय क्षमता अधिक सक्षम करण्यात आली आहे. 2. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी आणि प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी मेट्रो सेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. 3. प्रत्येक मेट्रो स्थानकांवर किमान 64 हाय डेफिनेशन CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून सुरक्षा आणि देखरेख यासाठी 24/7 नियंत्रण ठेवण्यात येत आहे. 4. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देता यावे म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासाठी स्वतंत्र इमर्जन्सी कोच सज्ज करण्यात आला आहे. 5. DigiSets, UPS यंत्रणा, लाइटनिंग अरेस्टर्स, अर्थिंग सिस्टम्स आणि डिवॉटरिंग पंप यांची काटेकोर तपासणी आणि चाचणी करून 30 स्थानके आणि चारकोप डेपो येथेही साधनसामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. 6. सर्वच्या सर्व 34 मेट्रो गाड्यांची सखोल वॉटरप्रूफ चाचणी करण्यात आली असून मुसळधार पावसातही गळती होणार नाही याची खातरजमा करण्यात आली आहे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व आरामदायक असेल हे सुनिश्चित केले आहे. 7. संपूर्ण 35 किलोमीटर लांबीच्या व्हायाडक्टरची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये रूफ गटर्स, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाईप, सॉसर ड्रेन्स, मेडियन चेंबर्स आणि 30 स्थानकांवरील ड्रेनेज लाईन यांचा समावेश आहे. 8. 34 स्विच गिअर युनिट्समध्ये 25 kV केबल्स, ट्रान्सफॉर्मर बुशिंग्स, PT, लाइटनिंग अरेस्टर्स, न्यूट्रल आयसोलेटर आणि हीटर यासह 759हून अधिक इलेक्ट्रिकल इन्सुलेटरची प्रतिबंधात्मक देखभाल व तपासणी पूर्ण करून संपूर्ण यंत्रणेमधील विद्युत सुरक्षेची खात्री करण्यात आली आहे. सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी प्रत्यक्ष कार्यस्थळी करण्यात आलेल्या उपाययोजना. प्रत्यक्ष कार्यस्थळावरील तयारी अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर उपाययोजना वेळेत आणि प्रभावीपणे पार पडतील याची खातरजमा हे अधिकारी करतील. खड्डे भरण्यासाठीची वाहने आणि पाणी उपसण्यासाठीचे पंप महत्त्वाच्या ठिकाणी अगोदरच तैनात करण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात पादचारी व वाहनांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो स्थानकांभोवती ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आले असून सुरक्षितता आणि सुरळीत सेवेची खात्री करण्यात आली आहे. प्रगत पावसाळी नियंत्रण कक्ष 24/7 कार्यरत असून या कक्षात थेट लाईव्ह मॉनिटरिंगची सुविधा आहे आणि हा कक्ष मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी वॉटलाईनद्वारे जोडण्यात आला आहे. आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 1800-90-505/0808 आणि 8452905434
24 तास उपलब्ध आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व प्रवाशांना सुरक्षितता आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. MMROCLने सादर केलेल्या या व्यापक पावसाळी सज्जता आराखड्यात तांत्रिक तपासण्या, वाढीव फेऱ्या आणि कार्यस्थळी अवलंब करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा समावेश आहे. त्यामुळे मुसळधार पावसातही मेट्रो सेवा विश्वासाने व सुरळीतपणे सुरू राहील याची खात्री करण्यात आली आहे. कोट्यावधी नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुकर व सुरक्षित ठेवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री व MMRDAचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पावसाळी सज्जता आराखड्यातून आवश्यक सेवा सुरक्षित करण्याचे आणि नागरिकांना दैनंदिन सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाची बांधिलकी प्रतिबिंबित होते. तांत्रिक तपासण्यांपासून प्रत्यक्ष कार्यस्थळी करण्यात आलेल्या तैनातीपर्यंत प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलण्यात आले आहे, जेणेकरून अतिवृष्टीच्या काळातही मेट्रो सेवा अखंडपणे सुरू राहील. MMRDAचे महानगर आयुक्त व MMMOCLचे अध्यक्ष डॉक्टर संजय मुखर्जी म्हणाले, संपूर्ण पावसाळ्यात प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह मेट्रो सेवा अनुभवता यावी यासाठी विविध प्रणालींची तपासणी करण्यापासून ते स्थानकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यापर्यंत सर्व उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. आपत्कालीन किंवा अनपेक्षित परिस्थिती उद्भवली तर दोन्ही मार्गिकांवर तत्काळ सेवा आणता येईल अशा राखीव मेट्रो गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसातही मेट्रो नियंत्रित वेगाने सुरळीत चालू राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची आमची बांधिलकी या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित होते. MMMOCAच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती रुबल अग्रवाल म्हणाल्या, पावसाळ्यात मेट्रो प्रणाली पूर्णतः सक्षम आणि प्रवाशांसाठी सज्ज राहावी यासाठी आमच्या पथकाने काटेकोरपणे आणि तातडीने काम केले आहे. तांत्रिक तपासण्या असोत किंवा प्रत्यक्ष कार्यस्थळी राबविण्यात आलेल्या उपाययोजना असोत, प्रत्येक बाबतीत सुरक्षा प्रथम हाच दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. प्रत्येक ऋतूमध्ये अखंड, कार्यक्षम आणि सुरक्षित मेट्रो सेवा देण्याची आमची बांधिलकी कायम आहे.